नमस्कार मित्रांनो. गंमत गोष्टीच्या उत्सव गोष्टी सणांच्या या उपक्रमाच्या 10व्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, या भागामध्ये आपण माहिती मिळवणार आहोत मार्गशीर्ष महिन्याची. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मार्तंड भैरव षडरात्रोत्सव सुरू होते. मार्तंड भैरव हे शिवाचेच रूप असून खंडोबा महाराजांचा जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतो. मार्गशीर्षाच्या पहिल्या दिवसापासून ते चंपाषष्ठीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. याच महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. म्हणूनच एकादशीला गीता जयंती सुद्धा साजरी केली जाते. यानंतर पौर्णिमेला येते दत्त जयंती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा समावेश असलेल्या दत्तात्रयांच्या जयंतीचा उत्सव ठिकाणी साजरा होतो. याच निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण करायची सुद्धा पद्धत आहे. अनेक ठिकाणी सामायिक किंवा घरोघरी सुद्धा वैयक्तिक स्वरावर गुरुचरित्राचे पारायण करता येते. याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी मातेच्या पूजेचे व्रत करतात आणि कहाणी पोथी वाचतात. याच महिन्याच्या शेवटी दर्शवेळा अमावस्या येते, ज्यामध्ये शेतातल्या सर्व पिकांची पूजा केली जाते आणि शेतामध्ये जेवण केले जाते. सगळ्या भाज्या एकत्र करून केलेली भज्जी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, आंबे असा नैवेद्य या पूजेला असतो. मग तुमच्यापैकी कोण कोण जण वेळ अमावस्येला शेतामध्ये जाऊन जेवण करणार आहे? आम्हाला नक्की लिहून कळवा. यानंतरच्या महिन्याची माहिती घेऊन पुन्हा भेटूच. तोपर्यंत बाय बाय.